नव्हती गेली कारण आज आहे योगा डे. म्हटलं चला योगा करू आज. तर आज मी विहान कियाराला पण सुट्टी आहे, दोघांना योगा करायला शिकवणार आहे आणि मी पण योगा करणार आहे. नंतर एक्सरसाइज सुद्धा करणार माझी रेग्युलरची. तर आता आम्ही आलेलो आहे ब्रँड बाजार, डिस्काउंट बाजारमध्ये. तर बघू आता काय काय, इथून जात होतो तर बघू म्हटलं काय काय इथं. हे बघू शकता बेबी सीट आहे, कोणाला घ्यायचं असेल तर खूप मस्त आहे. याची काय प्राईस आहे? तर बायकांसाठी खूप मस्त आहे, 2000चं आहे, 600लाच आहे फक्त. आमच्या इकडच्या गुडविलमध्ये आली होती तर मला कमेंट आलेली की वाळवणीचे पदार्थ कुठे भेटतात. तर बघू शकता एवढं शिक्षण वाळवणीचे पदार्थ. तर गुडविलमध्ये मी ना हे छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या, म्हटलं दाखवू. बघू शकता किती मोठा स्टॉक आहे, तुम्हाला दाखवते. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी वॉकिंगला नव्हती गेली कारण आज आहे योगा डे. म्हटलं चला योगा करू आज. तर आज मी विहान कियाराला पण सुट्टी आहे, दोघांना योगा करायला शिकवणार आहे आणि मी पण योगा करणार आहे. नंतर एक्सरसाइज सुद्धा करणार माझी रेग्युलरची. तर चला मस्त योगा करू आणि योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. योगा करणं खूप बेस्ट असतं शरीरासाठी. तर चला स्टार्ट करू योगा. आता विहानच्या ह्याच्यात लावून द्यावा लागेल कारण माझा मोबाईल शूट करतोय. त्याच्या जर सूर्यनमस्कार आधी करतोय, त्याच्यानंतर माझी रेग्युलरची एक्सरसाइज करणार मी. चला करा सूर्यनमस्कार. You're watching Yoga with KJ, and I'll be teaching you Surya Namaskar. So let's get started. Stretch your hands up and come. First to Namaskar Mudra. Stretch your arms up, gently arch back. As you exhale, you're going to reach forward and down. And if you need to, bend your knees to get your palms down onto the mat. If you can't get your palms down on the floor, maybe you have just your fingertips down on the floor. Now we move to Ashwasanchalan, the equestrian pose. Step your right leg back as much as you can. And press the right knee down on the floor. Stretch the toes out behind you. Press the fingertips or the palms down and look up. Gently press the palms down. Curl the right toe under. Pick up the right knee. तर योगा डेच्या निमित्ताने म्हटलं चला आता योगा करू आणि मस्त छान दिवसाला सुरुवात करू दिवसाची. तर मुलांना पण सुट्टीच होती तर मुलांना घेऊन मी मस्त योगा करत होते आणि कियाराला तर पूर्ण येत होतं मस्त, तिला माहिती आहे योगाचं. आणि विहान त्यांची कशी मस्त चालते मध्ये मध्ये, तर त्यांना एक मॅट दिली, म्हटलं करा दोघं त्याच्यावर. आणि तीच स्टेप बाय स्टेप इथे योगामध्ये मी सूर्यनमस्कार करते. तर सूर्यनमस्कार झाला की मग माझी रेग्युलरची एक्सरसाइज करणार कारण मी आज वॉकिंगला पण नाही गेली. तर मग एक्सरसाइज करणार आहे. तर 1000 कॅलरीची एक्सरसाइज असते माझी नेहमीची, तीच मी करते जेव्हा मी वॉकिंगला वगैरे जात नाही किंवा मला टाईम भेटत नाही, मग मी एक्सरसाइज करून घेते घरामध्ये. तर अशा पद्धतीने मी माझा दिवस सुरू करणार आहे. आणि आज मस्त गावात जाणार आहे. आणि थंबनेलवरून तुम्ही बघितलंच असेल तर मी कुठे गेली होती, तर मी गेली होती ब्रँड बाजार, डिस्काउंट बाजार सेल म्हणजे शॉपमध्ये. तर तिथे दूध बाजारामध्ये तर इतक्या म्हणजे वस्तू असतात तिथे वेगवेगळ्या, ज्या आपल्याला खूप महाग भेटतं. इकडे तिकडे खूप महाग भेटतील, ऑनलाईन महाग भेटतील, पण तिथे एकदम निम्म्यापेक्षा निम्म्या किमतीत भेटतात. तर मग तेच बघायला गेलो होतो. आणि डिफरंट वस्तू असतात, असं एकच नाही, वेगवेगळ्या वस्तू असतात तिथे. तर तेच बघण्यासाठी गेलो होतो आम्ही. पण आता स्टॉक जरा येणार आहे 1-2 दिवसात, तर आम्ही नेहमी तिथे जाऊन बघतो. तर पुढे तुम्ही बघणारच काय काय बघितलं आहे, काय काय घेतलं मी तिथे बघणारच. तर योगा तर झालेला आहे. आता माझी रेग्युलरची एक्सरसाइज आहे ना रोबोटाची, ती लाव ना रोबोटाची, तर ती आता करते. रेग्युलरची एक्सरसाइज योगा झालाय मुलांना घेऊन. मुलांना काही असं थोडे आले थोडे नाही आले. आता 2 मॅट घ्यायला लागतील ना ह्याला फिरायला. डायबिटीज असेल तर प्रोटीनिक्स डायबिटीज केअर ट्राय करा, इट्स क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट. Up next, torso twist. In 5, 4,
3, 2, 1, go. 1, 2, 3. तर माझी 1000 कॅलरीजची एक्सरसाइज झालेली आहे, योगा झाला. म्हटलं चला आता स्किपिंग करू 30 पर्यंत, 30 किंवा मग फक्त किती होईल तेवढं, कारण एवढा दम लागलेला आहे ना एक्सरसाइज करून.
तर मी ही करतेच एक्सरसाइज झाल्यानंतर. बघा मला खरंच एक्सरसाइजने एकदम फ्रेश वाटतं. तसं वॉकिंग करून सुद्धा एकदम फ्रेश वाटतं. चला आता बोलते नंतर. घर पण झाडायचं आहे, आवरायचं आहे, स्वयंपाक झाला आहे. बोलते मी तुमच्याशी नंतर. बोललो मस्त आज योगा डे आणि योगा डेच्या दिवशी आईंनी बघू शकता काय आणून दिलं. माझ्या सासूबाईंनी इतके छान त्यांना भिडले येतात त्याचे. आता थोडंसं खाल्लं मी, टेस्ट घेतली. एवढं छान छान बघू शकता. असं मस्त आणून दिलेलं आहे. खूप खावंसं वाटतं पण. बटाटा आहे शेवटी. मी आता याच्यासोबत वरण घेणार आणि ती भाजी बी ह्यांना देणार. नंतर थोडं टेस्ट करते. बटाट्याच्या भाजीसोबत इतकं सुंदर लागतं ना. चहा ठेवते आता माझ्यासाठी. बोलते दुपारी तुमच्याशी. तर इथे मी बाहेर आलो होतो आणि इथे मी बोर्ड बघितला अग्रवाल साडीचा. तर तिथे बघू शकता 1095ला 3 साड्या, 2000ला 3 साड्या, 3000ला 3 साड्या, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्राइसमध्ये होत्या. तर तेच बोर्ड तुम्हाला म्हटलं दाखवू. आणि आता चाललेलो आहे बाहेर. तर आता आम्ही आलेलो आहे ब्रँड बाजार, डिस्काउंट बाजारमध्ये. तर बघू आता काय काय. इथून जात होतो तर बघू म्हटलं काय काय. इथं हे बघू शकता बेबी सिटर. कोणाला घ्यायचं असेल तर खूप मस्त आहे. याची काय प्राइस आहे? 3000. 3000ला. तर इथे बघू शकता आम्ही टिफिन वगैरे ते पण बघत होती. जे 500 600चे टिफिन ते 150 200 असे आहेत इथे. पण आता ना नेमकी स्टॉक संपलेला आहे त्यांच्या वस्तूंचा. आणि बघू शकता न्यूट्रीपॉट सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल 3200ला, जो 7-8 हजार प्राइस असते त्याची बाहेर. तर अशा पद्धतीने इथे वस्तू आहे. तर आलो डिस्काउंट बाजारमध्ये. म्हटलं चला बघून काय काय आहे. अजून येणारी वस्तू ते मस्त. कौन से भी दिए कि दिए को चलेगा? हाँ ऐसा ना रखना ऐसा. ऐसे भी लगा सकते हैं. कितने का है? 50 रुपये का. ठीक आहे घेऊ आपण बरं का. हे बसेल ना आपल्या दिव्याला. हे ठीक आहे रख देते हुए. घेऊ म्हटलं 50 रुपयाला आहे. इथे बघू शकता मॅट किती जाड जाड आहे. एकदम मस्त आहे जाड जाड. 300 600 250 पर्यंत मस्त मॅट भेटता. मी याच्यातली मॅट घेतलेली आहे अशी. आणि इथे बघू शकता हे पण हां 50 नाही काचीच. हे याचं ग्रेटर सुद्धा एकदम 2700ला आहे. नारळाचं ग्रेटर जर तुम्ही नारळाच्या गोष्टी म्हणजे करत असणार तर. आणि हे सगळे डबे आहे ना 450लाच आहे संजीव कपूरचे. आणि ते कॉफी मेकर बघू शकता 1700 रुपयालाच आहे. आणि वरचं 750ला. ज्युसर 4200ला ज्युसर आहे. तर असंच ब्रँड बाजार डिस्काउंट बाजारमध्ये येतो आम्ही जाता जाता. म्हटलं बघू काय काय आहे. पण सध्या काही नाही. मी दिव्याचं घेतलं आहे काचेचं. ते छान वाटलं मला. तर असं आहे. अशा बरण्या पण भेटतील तुम्हाला एकदम कमी किमतीत 250 200. मसाल्याचा डब्बा उडनचा आहे 500 रुपयालाच आहे बघू शकता. असा पहिला उडनचा डब्बा आहे मसाल्याचा. पण खूप छान भेटतात.
वाली मिल रहा नहीं 90 250 रुपये 250 250लाच आहे. तर वेइंग मशीन 250लाच आहे. आज ही ग्रुप में डाला हूँ. ये सब ना स्टॉक बघू शकता 250 रुपयाला आहे फक्त वेइंग मशीन. अशा गोष्टी संपलेल्या आहे, पण हे वेइंग मशीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आलेलं आहे भरपूर. आणि अशा वस्तू म्हटलं त्याला बघू काय काय आहे. बघितलं येता म्हटलं चला जाऊ. तर असं आहे डिस्काउंट बाजार. मी खूप वेळा व्हिडिओ बनवले, बघू शकतो हे पण आहे वस्तू. तर हे सुद्धा आहे क्लीनर. मॉल वगैरह नाही हो तुम्हाला नाही घेतलं ना ते दुसरं घेतलं. बाकी वो चेंज करके हाँ ये रख दिया 2000चे बघू शकता स्विमिंग गॉगल आणि 600ला आहे. तर बायकांसाठी खूप मस्त आहे. 2000चं आहे, 600लाच आहे फक्त. समुंदर के पास का भी कॉफी ग्राइंडर कॉफी ग्राइंडर आहे हे. तेच तुम्हाला येत असेल तर दूध बाजार आहे. आणि मागे बघू शकता किती छान हे झालेलं आहे. आणि तिथेच आहे हे आपलं डिस्काउंट ब्रँड बाजार. अब कब आएगा माल सब? आज और गए यार देखते हैं. तर हे घेतलंय मी दिव्याचं काच इथून. तर इथून घेतलेले काच मी. तर कितीचं आहे? 299चं फक्त 50 रुपयाला. किती भारी आहे तिकडे बापरे. नसलं मग पहिला सर्दीला इतकं मस्त दिसला असतं. तर तुम्ही बघितलं असेल आम्ही डिस्काउंट बाजारमध्ये गेलो होतो. तर आम्हाला काही जायचं नव्हतं, पण येताना वैभवला कसं इलेक्ट्रिक वस्तू वगैरे खूप आवडतात बघायला, टूल्स वगैरे, कारण तिथे टूल्स इलेक्ट्रिक वस्तू जास्त येतात. तर आम्ही ना त्याच साईडने आलो होतो दूध बाजारकडून. तर तेच म्हटलं जाता जाता चला, वैभव बोलले की चल जाऊन बघून येऊ. म्हटलं चला, मग गेलो आणि तिथे दाखवल्या मी तुम्हाला काय काय वस्तू. तर आता मेन रोडला आलेलो आहे आम्ही. आणि इतकी गर्दी होती ना बापरे, आज बघू शकता एवढी गर्दी होती ना. बायकांची तर जास्त गर्दी असते पर्स वगैरे असं घ्यायला किंवा कुर्ती, कारण आता छान कुर्ती भेटतात मेन रोडला. ज्या शॉर्ट कुर्ती असतात ना जीन्सवर घालायच्या, त्या इतक्या सुंदर भेटतात. तर मला पण एक दिवस ना वट पौर्णिमेचं आपली शॉपिंग करायची आहे. तर ते लवकरच मी शॉपिंग घेऊन येणार आहे. म्हणजे आपलं ज्वेलरी काय नथ असेल किंवा मग एखादं मंगळसूत्र. आणि माझं जे मी टेम्पल ज्वेलरीचं जे मी पेंडेंट घेतलेलं आहे ना, तर त्याला पण मला ना माळ लावायची आहे. बघते आता कोणती माळ किंवा चेन काहीतरी आता बघेल त्याचं कसं करणार, चोकर टाईप किंवा लॉंग. तर इथे ही सरस्वती स्टोर आहे. तिथे माझी खूप जुनी आठवण, म्हणजे मी कॉलेजला असताना मी माझा आर्ट टीचर डिप्लोमा झालेला आहे माझं ATD. तर मी तिथूनच कलर्स वगैरे सगळं घ्यायचे. आणि ते हे बुक स्टोर असं लहानपणची आठवण होते ना, आपण बुक्स वगैरे घ्यायचो. तर आता विहान त्यांच्यासाठी बुक्स नोटबुक्स कुठे होलसेल भेटतात तिथे तुम्हाला नेते मी. तर चला माझ्यासोबत. आणि आपण आता आलेलो आहे मेहर सिग्नलच्या तिथलं काय रेड क्रॉस काहीतरी आहे तो हे आहे. तर त्या ठिकाणी खूप स्वस्त रिजनेबल आणि म्हणजे स्वस्तपेक्षा स्वस्त असे नोटबुक्स भेटतात किंवा स्टेशनरी भेटते. तर बघू शकता बऱ्याचशा नाशिककरांना माहिती असेल. इथे बघू शकता पालकांची गर्दी आहे नोटबुक्स वगैरे घेण्यासाठी. तर मला कियारासाठी आणि विहानसाठी पाहिजे, विहानच्या क्लाससाठी पाहिजे आहे आणि कियारासाठी पाहिजे आहे. घेतले बघू शकता 3-4 दुकानं आहे. साईडला पण आहे. तर घेतले कियारा आणि विहानसाठी. क्लाससाठी लागत होत्या स्कूलमधून तर भेटल्या त्यांना क्लाससाठी. कलर्स वगैरे इथे पण इतके होलसेल भेटतात. इथे पण इथे होता दिवशी आम्ही कलर्स घेतले, खूप छान भेटले कॅमलचे 50 शेडचे. आणि आता बुक्स पण घेतलेले आहेत. कोणते हा
रेड क्रॉस जवळ आहे हा एरिया. म्हणजे तिथे होलसेल सगळे बुक्स नोटबुक्स भेटतात आणि आपल्या स्टेशनरी खूप होलसेल भेटते. बघू शकता बरं गर्दी किती. आमच्या इकडच्या गुडविलमध्ये आली होती तर मला कमेंट आलेली की वाळवणीचे पदार्थ कुठे भेटतात. तर बघू शकता एवढं शिक्षण आहे वाळवणीचे पदार्थ. तर गुडविलमध्ये मी ना हे छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या. मोठा दाखवू. बघू शकता किती मोठा स्टॉक आहे तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे असे चिप्स आहे 265ला आहे. पापड आहे. नंतर नागलीचे वडे सुद्धा आहे. वडे 170 आहे. थांबा. आणि नागलीची पापड आहे अशी. तशी हे चकल्या कुरडई साबुदाण्याच्या आणि अशी वडे वगैरे सगळं आहे इथे. बघू शकता. तर तेच आलो होतो म्हटलं दाखवू. मला पण कमेंट आली होती की वाळवण्याचे पदार्थ कुठे भेटतात. इथे भेटतं गुडविलमध्ये. तर तुम्ही इकडे राहत असाल तर भेटेल तुम्हाला. आपलं कोणता एरिया आहे रिलायन्स पेट्रोल पंपाच्या शेजारचं. चला काय बघायचं आहे तुम्हाला. ओट्स क्लासिक आम्ही घरी आलो आणि आज तुम्हाला माहिती मोठा दिवस आहे. 21 जून म्हणजे मोठा दिवस गाडीचा. तर आत्ता वाजले रात्रीचे 8 आणि बघू शकता अजूनसुद्धा संध्याकाळ जशी 6 वाजले तसं झालेलं आहे. तर मी चहा कधी घेते रात्री 8 वाजता चहा घेते. बघू शकता पूर्ण संध्याकाळची जसं 6 वाजले असं वाटतंय. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते. असं वाटतं ना 6 वाजले 8 वाजले दिसतच नाहीये. आणलं तुम्हाला बघायला. बघू शकता 8ला 10 कमी आहे. असं संध्याकाळ असं वाटतं 6 वाजले. मग मी चहा घेतला. म्हटलं तुम्हाला दाखवू. तर आज खूप मोठा दिवस आहे सगळ्यात मोठा. तर त्याच्यामुळे तर म्हटलं चहाची वेळ झालीच नाही. बघते घड्याळात 8 वाजले आणि बाहेर बघते तर 6 सारखं वातावरण आहे. तर मस्त तर बाहेर बसून एन्जॉय करते चहा. तर मी डिस्काउंट बाजार सेलमध्ये गेली होती. डिस्काउंट बाजार म्हणजे नेहमीचं ते दुकान आहे. तिथे भरपूर साऱ्या डिस्काउंट वस्तू भेटतात डिस्काउंटमध्ये. म्हणजे ज्या ब्रँडेड वस्तू असतात ना, इलेक्ट्रिक वस्तू, न्यूट्रीपॉट झालं, म्हणजे वंडर शेपच्या सगळ्या वस्तू, डिनर सेट, इलेक्ट्रिक काही वस्तू, त्या सगळ्या एकदम स्वस्त भेटतात. तर तेच मी ना बघत होती. म्हटलं काय आहे ती की काही असेल तर घेऊ. पण मग मला दिव्याचं दिसलं आणि बाकी ते म्हणे सगळा स्टॉक संपलाय वस्तूंचा. लावलेली आहे बाहेर आणि बसली आणि मस्त छान वाटतंय बाहेर बसून. असं वाटतं 6 वाजले. सूर्यकिरण अजून सुद्धा दिसतात ते. तर तेच मी दिव्याची काच राहते ना ती घेतली. त्याच्यावर प्राईस काय होती 200 की 250 काहीतरी प्राईस आहे. पण ते मला 50 रुपयालाच मिळाली. तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. तर असा होता माझा पूर्ण दिवस. सकाळी योगा केला. योगा डे पण होता आज. संगीत डे होता आणि आज सगळ्यात मोठा दिवस होता 21 जून. तर म्हणून मग अजूनसुद्धा सूर्य मावळलाच नाही. म्हणजे मावळला आहे पण थोडेफार किरण त्याचे
असे पसरले तर एकदम 6 वाजले असंच फील येतो मला तर आहे. आणि मी डिस्काउंट बाजारमधून काय घेतलं ते दाखवते. इथे इग्नोर करा कारण इथे आता मी किचन ओटा आवरला, खाली पाडून दिलं, झाडायचं आहे म्हटलं त्याच्या आधी दाखवून देऊ. तर हे मिळालं मला काच, दिव्यावरची काच आहे. तर ही 299 ला होती, तर 50 रुपयाला फक्त मिळाली. तर आता वटपौर्णिमा येणारच आहे, ते तेव्हा यूज होईल. आणि वटपौर्णिमेचं पण मला ना ज्वेलरी वगैरे असं काय काय घ्यायचं आहे. माझं एक पेंडेंट आहे टेम्पल ज्वेलरी, ते त्याचं बसून आणायचं, काय म्हणतात माळ पोत किंवा काहीतरी, बघेल आता काय करायचं. तसा पुढचा ब्लॉग येईल वटपौर्णिमेची ज्वेलरी कोणकोणती घेणार आहे वगैरे. तर तेच इथे मी घेतलेला आहे ग्लास, एवढं पॅकिंग करून येतो, बघू शकता. पॅकिंगच ठेवणार मी, परत त्या दिवशीच काढेल. तर असा ग्लास येतो, बघू शकता, दिव्यावर ठेवण्याचा. असा पण ठेवू शकता, असा पण ठेवू शकता. तर मग आता कामात येईल मला वटपौर्णिमेला, म्हणजे त्याला घेऊन टाकू. तर 300चा आहे, 299चा 50 रुपयाला. तर तिथे अजून आहे असे, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही तिथे डिस्काउंट बाजारमध्ये. इतक्या साऱ्या वस्तू दिसतील ना तुम्हाला, काय घ्यावं काय कळणार नाही. आता नवीन स्टॉक येणारच आहे. म्हणजे बेडशीट मी खूप बऱ्याचशा वस्तू इथून घेतलेल्या आहे. बेडशीट घेतलेला आहे, जे 1400चं बेडशीट मी 500लाच घेतलेलं आहे. नंतर कियाराची सायकल घेतलेली आहे, ती 600 रुपयाला घेतली. ती 2500ची सायकल होती, ती 600ला घेतलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मॅट घेतली मी, योगा मॅट, जी सकाळी पिंक कलरची दाखवली ती 1400 का 1500ची होती, तर ती मी 250लाच घेतलेली आहे. तर असं घेते तिथून मी डिस्काउंट बाजारमधून. हाल कसा झालाय आवरून, तर आता झाडायचंय अजून तरी. आणि मुलं गेले आईंसोबत गार्डन मध्ये फिरण्यासाठी. जेवण झालं, डिशवॉशरला भांडे लावले, म्हटलं तवा घासत होती, म्हटलं ट्रिक दाखवू तुम्हाला, कशी वाटते ते नक्की सांगा. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. आज तुम्हाला योगा डेचं मी थोडंसं योगा करून दाखवलं किंवा एक्सरसाइज माझी रेग्युलरची केली. त्याच्यानंतर डिस्काउंट बाजारमध्ये गेलो, गावात गेलो, मार्टमध्ये गेली, भरपूर आज फिरली. आणि मग आता ही ट्रिक पण दाखवली. तर पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.